नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। विधान भवनात आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कठोर पाऊल उचलले। अधिवेशन काळात विधिमंडळाचे सदस्यांसोबत विधान भवनात त्यांच्या पीए आणि शासकीय अधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येईल, अन्य कोणालाही विधान भवनात प्रवेश दिला जाणार नाही अशी घोषणाच विधानसभा अध्यक्षांनी केली आहे। कर्जतमध्ये एका विवाहित महिलेने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। विजया अनिल कालुंके असं मृत महिलेचं नाव आहे। त्या कर्जत शहरातील मुद्रे येथील नेमिनाथ बिल्डिंगमध्ये राहत होत्या। सोमवारी त्या बेपत्ता झाल्या होत्या। त्यांचा मृतदेह पोसरी गावाजवळ उल्हास नदीच्या किनाऱ्यावर सापडला। त्या मानसिकदृष्ट्या आजारी होत्या अशी माहिती मिळत आहे। कावठे-मंकाळ तालुक्यातील अलकुड फाट्यावरील मोहन माळी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण आणि निकृष्ट दर्जाचे जेवण देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। जेवणात अळ्या, माशा आणि मिक्सरचे ब्लेड सापडल्याच्या तक्रारींमुळे संतप्त पालकांनी गुरुवारी शाळेत गोंधळ घालत आपल्या मुलांना ताब्यात घेतले। शाळेचे संचालक मोहन माळी यांच्या विरोधात कवठे-मंकाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। पायी वारी करत पंढरपूरला जाण्या इतपत वेळ आणि शारीरिक श्रम करणे शक्य न झालेल्या जिल्ह्यातील 1.25 लाखांहून अधिक भाविकांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने विठुरायाचे दर्शन घडवले आहे। आषाढी यात्रा काळात 1,34,000 भाविकांना एसटीने पंढरपूरची वारी घडवली असून यातून महामंडळाला 3,30,00,000 उत्पन्न मिळाले। 2 वेळा मकोका कारवाई झालेला आणि सध्या जामिनावर बाहेर असलेला बारक्या लोंढे या कुख्यात गुन्हेगाराने पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यातच थैमान घातल्याची धक्कादायक घटना घडली। पोलीस कर्मचाऱ्यांवर सराईत गुन्हेगाराने मिरची स्प्रे फवारला। या हल्ल्यामुळे 4 ते 5 पोलीस कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास झाला। त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात तोडफोड करत काचा फोडल्या। रक्तबंबाळ अवस्थेत तो ओरडत राहिला आणि स्वतःला इजा करून घेतली आहे। केंद्र सरकारने पुणे ते नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पातील पुणतांबा ते शिर्डी या 16.50 किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मार्गिकेसाठी 239 कोटी 80 लाख रुपये खर्चास बुधवारी मान्यता दिली। त्यामुळे पुणे ते नाशिक रेल्वे मार्गिका प्रकल्प हायस्पीड ऐवजी सेमी हायस्पीड होणार असल्याचं निश्चित झालंय। भोसरीतील इंद्राणी नगर पोलीस वसाहतीतील इमारती जीर्ण झाल्याने पोलिसांनी पाठ फिरवली आहे। त्यामुळे 176 घरांपैकी केवळ 41 सदनिकांमध्ये कुटुंबे वास्तव्यास आहेत। तब्बल 135 घरे वापराविना आहेत। इंद्राणी नगर वसाहतीत 4 मजली 16 इमारती आहेत। यातील एक इमारत पोलीस अधिकाऱ्यांसाठी आहे, मात्र केवळ 3 कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत। वापराविना पडून असलेल्या घरांमध्ये कबुतरांनी घाण केली आहे। नियमित साफसफाई होत नसल्याने कचरा आणि दुर्गंधी आहे। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच नोकर भरती घोटाळ्याच्या चौकशी संदर्भात एसआयटीने नेमके हेच टायमिंग साधल्याने माजी संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे। चौकशी अधिकाऱ्यांनी नोटिसा पाठवण्याची प्रक्रिया गतिमान केली असून आणखी काही माजी पदाधिकाऱ्यांनाही लवकरच नोटीस बजावल्या जाणार असल्याचे संकेत आहेत। मुंबईत ओला, उबर आणि रॅपिडो यासारख्या ॲप आधारित टॅक्सी सेवा 3 दिवसांपासून बंद आहे। यामुळे मुंबईकरांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। चालकांना मिळणाऱ्या कमी कमाईमुळे आणि कंपनीकडून आकारण्यात येणाऱ्या जास्त कमिशनमुळे ओला, उबर आणि रॅपिडो चालकांनी संप पुकारलाय। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा संप सुरूच ठेवण्याचा निर्धार चालकांनी केलाय। महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ आणि इंडियन गिग वर्कर्स फ्रंट यांच्या नेतृत्वाखाली हा 15 जुलैपासून संप पुकारण्यात आलाय। आजपासून राज्यभरात परिचारिकांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले असून परिचारिकांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे। 7वा वेतन आयोग लागू करताना वेतनातील त्रुटी या दूर न केल्याने महाराष्ट्र स्टेट नर्सेस असोसिएशनच्या नेतृत्वात बेमुदत कामबंद आंदोलन सुरू झालंय। त्यामुळे पुढील काही तासात आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। ऊर्जा विभागाने वीज निर्मिती आणि खर्च याबाबत योग्य नियोजन केले तर ग्राहकांना माफक दरात वीज वितरण करणे शक्य होणार आहे। सबसिडीसाठी लागणारे अनुदान लवकरात लवकर वितरित करावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्त विभागाला दिले आहेत। विधान भवनात ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। आज ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केलाय।
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीतील सावली डान्स बार असल्याचा आरोप त्यांनी केलाय। पोलिसांनी या बारवर धाड टाकून 22 बारबाला ताब्यात घेतल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। डान्स बारवर बंदी असतानाही हा बार कसा सुरू आहे असा सवाल देखील अनिल परब यांनी उपस्थित केलाय। राज्यामध्ये उस्मानाबाद, अहमदनगर आणि औरंगाबाद या 3 जिल्ह्यांची नावे बदलण्यात आल्यानंतर आता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नाव सुद्धा बदलण्यात आलंय। इस्लामपूरचं नाव आता ईश्वरपूर असं करण्यात आलंय। या संदर्भातील माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिली आहे। अनाथ मुला-मुलींना शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्कात 100% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दिव्यांगांच्या धर्तीवर अनाथांना 1% आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 8 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल। विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळवण्यास अडचणी आल्यास शिक्षण संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांकडे शिफारस करावी असे आवाहन राज्य शासनाने केले आहे। अमरावतीमधील चित्रा चौक, इतवारा बाजार, नागपुरी गेट उड्डाणपुलाचे बांधकाम गेल्या तब्बल 7 वर्षांपासून पूर्ण झाले नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कडक भूमिका घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांवर 1 लाख रुपये दंड ठोठावला। ही रक्कम त्यांनी त्यांच्या वेतनातून न्यायालयात जमा करावी असं सांगितलंय। तसेच उड्डाणपुलाच्या बांधकामासंदर्भात 4 आठवड्यात सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। अमरनाथ यात्रा शुक्रवारी 1 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झाली। पहलगाम आणि गंदरबल बालटाल या दोन्ही मार्गांवर शुक्रवारी अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू झाली। आज सकाळी कडक सुरक्षिततेत 7908 यात्रेकरूंचा 16वा जत्था जम्मूहून रवाना झालाय। हा जत्था उधमपूर जिल्ह्यातून गेलाय। यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी अधिकाऱ्यांनी कडक दक्षता घेतली आहे। 7908 यात्रेकरूंपैकी 5029 यात्रेकरू पहलगामला आणि 2879 यात्रेकरू बालटालला 261 वाहनांच्या ताफ्यात रवाना झाले आहेत। राजधानी दिल्लीनंतर आता भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँगलोरमधील 40 शाळांना बॉम्ब उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या। यात MS धोनी ग्लोबल स्कूलचा देखील समावेश होता। या धमकीनंतर बँगलोर प्रशासन सतर्क झाले। बँगलोर पोलिसांनी सांगितले RR नगर आणि केंगेरीसह बँगलोर शहरातील 40 शाळांना आज बॉम्बच्या धमकीचे ईमेल आले। त्यानंतर शहरातील सर्व शाळांमध्ये तपास करण्यात आला, पण तपासात काहीही सापडलं नाही असं पोलिसांनी सांगितलंय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मोठे विधान केले आहे। जौनपूर येथे मोहरम दरम्यान उंच ताजियांमुळे झालेल्या दुर्घटनेनंतर लोकांच्या विरोधाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगी म्हणाले, मी पोलिसांना म्हणालोय यांना लाठ्या मारून बाहेर काढा, कारण ये लातो के भूत है बातों से नहीं मानेंगे। एवढेच नाही तर मोहरमच्या प्रत्येक मिरवणुकीमुळे दंगली, जाळपोळ आणि तोडफोड होत असे। दुसऱ्या बाजूला कावड यात्रा सुरू आहे, जो एकतेचा अद्भुत संगम आहे असेही योगी म्हणाले। भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीपासून विभक्त झालेली त्याची पत्नी हसीन जहां आणि तिच्या पहिल्या लग्नापासून झालेली मुलगी अर्शी जहां यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। हसीन जहांचा एका महिलेसोबत जमिनीच्या वादावरून भांडतानाचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय। सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे। हे प्रकरण पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील सुरी येथील आहे। उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील छपरौली पोलीस स्टेशनच्या हद्दीत रठौंडा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे। मनीषा नावाच्या एका तरुणीने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी तिने एक व्हिडिओ बनवला। यात तिने तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली आहे। मनीषाने आत्महत्येपूर्वी तिच्या शरीरावर सुसाइड नोटही लिहिली होती। तिच्या हात, पाय आणि पोटावर मार्करने लिहिलं होतं की माझ्या मृत्यूला कुंदन आणि त्याचे कुटुंब जबाबदार आहे। गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि सिरियामध्ये तणावाचं वातावरण आहे। या दोन्ही देशांमध्ये झालेली युद्धबंदी अवघ्या 48 तासांतच मोडण्याची शक्यता आहे, कारण सिरियाच्या राष्ट्रपती कार्यालयाने सुवेदा शहरात पुन्हा सैन्य तैनात करण्याची घोषणा केली आहे। यामुळे आता युद्ध पुन्हा पेटण्याची शक्यता आहे, कारण सुवेदामध्ये ड्रूज लोकांची संख्या जास्त आहे। या भागात सैनिक तैनात करण्यास इस्रायलने विरोध केलाय। कॅनडातील व्हँकुव्हरमध्ये एका विमानाचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे। 39 वर्षीय शाहीर कासिम नावाच्या व्यक्तीने विमान अपहरण केले होते। याची माहिती मिळताच उत्तर अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांडने F-15 लढाऊ विमानाने अपहरण झालेल्या विमानाचा पाठलाग केला। त्यानंतर विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। हे विमान अपहरण करणारा व्यक्ती दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याची माहिती आहे।
आरोपी शाहीर कासिमने स्वतःला अल्लाहचा दूत म्हटलंय। त्याने असाही दावा केलाय की अल्लाहने त्याला हवामान बदलापासून मानवतेला वाचवण्यासाठी पाठवले आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प क्रोनिक व्हेनस इन्सफिशियन्सी आजारासोबत लढा देत आहेत। ट्रम्प यांना पायांना सूज आली आहे आणि त्यांना दुखापत झाली होती। यामुळे त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली। या तपासणीत क्लिव्हलँड क्लिनिकच्या रिपोर्टनुसार क्रोनिक व्हेनस इन्सफिशियन्सी या आजारात पायांच्या नसा रक्त परत हृदयात योग्यरित्या वाहून नेऊ शकत नाही। नासा आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो यांच्या संयुक्त विद्यमानं विकसित केलेल्या निसार मिशनच्या तपशिलांची घोषणा लवकरच होणार आहे। हे मिशन पृथ्वीच्या पृष्ठभागाचे अभूतपूर्व त्रिमितीय दृश्य प्रदान करेल, ज्यामुळे आपत्ती व्यवस्थापनापासून ते हवामान निरीक्षणापर्यंत अनेक क्षेत्रात क्रांती घडेल। 21 जुलै रोजी दुपारी 12 वाजता नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीद्वारे या मिशनच्या वैज्ञानिक उद्दिष्टांचा आणि तांत्रिक क्षमतांचा आढावा घेणारी पत्रकार परिषद आयोजित केली आहे। तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तर आता तुम्ही सहज आणि फारशी औपचारिकता न बाळगता केवळ आधार कार्डद्वारे मिनिटात 5000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकता। फिनटेक आणि NBFC कंपन्यांनी कर्ज प्रक्रिया इतकी सोपी केली आहे की केवळ डिजिटल ॲप्लिकेशन, आधार आणि पॅनच्या मदतीने ही रक्कम थेट तुमच्या खात्यात ट्रान्सफर करता येऊ शकते। यासाठी अर्जदाराचे वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे, तसेच नियमित उत्पन्नाचा स्रोत असावा आणि आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक असणे बंधनकारक आहे। कर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि सोपी आहे। नोंदणी, OTP पडताळणी आणि कमीत कमी कागदपत्रे इतकेच। महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषिक वादावर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मौन सोडले। भाषिक अभिमानाच्या नावाखाली कोणत्याही प्रकारच्या आक्रमकतेला किंवा हिंसेला त्यांनी ठामपणे विरोध केलाय। त्यासोबत स्थानिक भाषा आणि संस्कृतींचा आदर करण्याचं त्यांनी आवाहन केलंय। राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि हिंदी भाषेवरून मोठा वाद सुरू असून त्याला राजकीय वळण मिळालंय। भाषेवरून निर्माण झालेल्या वादावरून रेणुका शहाणे यांनी आपले विचार मोकळेपणे मांडले आहेत। अनुपम खेर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहे। नुकताच त्यांचा तन्वी द ग्रेट हा चित्रपट प्रदर्शित झालाय। या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वतः अनुपम यांनी केलं असून त्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका सुद्धा साकारली आहे। अनुपम खेर यांच्या चित्रपटाच्या प्रीमियरला त्यांची पत्नी किरण खेर यांनी हजेरी लावली होती। अशातच आता त्यांच्या सावत्र मुलानं सिकंदर खेर यानंही वडिलांच्या चित्रपटाला पाठिंबा दिलाय। बॉलिवूडने प्रसिद्ध निर्माते आणि लोकप्रिय अभिनेता ऋतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांना 16 जुलै रोजी तातडीने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। यानंतर राकेश रोशन यांच्यावर एंजिओप्लास्टी करण्यात आली आहे। वुमेन्स टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे। टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची T20 मालिका 3-2 अशा फरकाने आपल्या नावावर केली। या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या प्रतिका रावल हिच्याकडे 2 वेळा चूक झाली, त्यामुळे ICCने प्रतिकावर मोठी कारवाई केली आहे। प्रतिका रावल हिचा 18व्या ओव्हरमध्ये रन घेताना इंग्लंड बॉलर लॉरेन फिलर हिला धक्का लागला। त्यानंतर पुढच्या षटकात प्रतिका बाद झाली। त्यानंतर प्रतिका मैदानाबाहेर जाताना इंग्लंडच्या सोफी अल्केस्टोन हिला धडकली, त्यामुळे प्रतिकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। प्रतिकाला एका सामन्याच्या मानधनापैकी 10% रक्कम ही दंड म्हणून द्यावी लागणार आहे। तसेच प्रतिकाला 1 डेमेरिट पॉइंट देण्यात आलाय। अनेक माध्यमांद्वारे प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार जगातील सर्वात लोकप्रिय T20 लीग मानल्या जाणाऱ्या IPLने 2023 ते 24 या आर्थिक वर्षात BCCIच्या एकूण उत्पन्नात सुमारे 59% योगदान दिले। IPL मधून BCCIनं 5761 कोटी रुपये कमावले आहेत, तर 2023 ते 24 या आर्थिक वर्षात एकूण 9741 कोटी 7 लाख रुपये कमावले। एका मीडिया रिपोर्टनुसार 2023 ते 24 या आर्थिक वर्षात BCCIनं 9741.7 कोटी रुपये कमावले आहेत। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।